झालेत. तुम्हाला 30 दिवस व्हिडिओ पाहता येतो तो आपोआप सेव्ह होतो आणि या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहता येते तुमच्या वेळेप्रमाणे. मात्र 20 दिवसानंतर व्हिडिओ आपोआप निघून जातो. ठीक आहे, 18 लोक जॉईन झालेत. स्क्रीन दिसते सर्वांना? हो सर. ओके, सेकंड युनिटचं 8वं लेक्चर आपला. लिनियर कोड काल आपण डेफिनेशन डिस्कस केलेले आहे. कोण सांगतोय काय सांगितलं डेफिनेशन मी? डेफिनेशन काय म्हटलं लिनियर कोडला? वरतीच आहे पाहिजे. A linear code C of length n is just subspace of FQN. लिनियर कोड म्हणजे तो सबसेस असेल किंवा स्वतः असेल. लिनियर स्पेस आणि लिनियर कोड इथे एकच समजायचे. So I'll rewrite once again that definition. A linear code C of length n. A linear code C of length n over the field FQ, of course is finite field. It is just subspace. कोणाचा सबस्पेस असेल तो? It is subspace of FQN. FQN नोटेशन तर आलं सर्वांच्या लक्षात. FQN काय? FQ या फील्डचं n टपल्स म्हणजे ऑर्डर पेअर n टाइम्स. दिस इज n टाइम्स. जसं आपण r क्रॉस r rn असं म्हणतो. म्हणजे सेट नोटेशन मध्ये लॅश ठेवला याला, तर आपण याला असं लिहितो A1 A2 सेकंड. वर्ड फॉर्म मध्ये दिलेले तर मी ऑर्डर पेअर फॉर्म मध्ये लिहितो. हा AN सच दॅट A1 फीडचा एलिमेंट आहे, A2 फीडचा एलिमेंट आहे आणि AN सुद्धा कुठे फीडचा एलिमेंट आहे. तिथे फक्त आपण रिअल नंबर म्हणत होतो. आणि याची डायमेन्शन नेहमी काय असते? डायमेन्शन ऑफ दिस FQN इज n ऑलवेज. वेक्टर स्पेस V जो ओरिजिनल वेक्टर स्पेस याचा. ठीक आहे, आता याचा जो कोण सबस्पेस असेल त्याला लिनियर कोड म्हणायचं, दुसरं काय नाही. आणि सबस्पेसची काय सबस्पेस आपण कशाला म्हणतो? जो याचा सबसेट असेल FQN चा जो सबसेट असेल, FQN चा जो सबसेट असेल, FQN हा वेक्टर स्पेस ओव्हर FQ असतो. तर FQN चा जो सबसेट असेल तो सुद्धा काय असावा? वेक्टर स्पेस असावा, म्हणजे तो सबस्पेस असावा. तर FQN चा कोणताही सबस्पेस ओव्हर FQ विचार करा, तो सबस्पेस. FQN स्वतः सबस्पेस आहे. 0 वेक्टर स्पेस सुद्धा स्वतः सबस्पेस आहे. ट्रिवियल स्पेस आहे, ट्रिवियल सबस्पेस आहे. तर कोणताही लिनियर कोड म्हणजे लेंथ n म्हणजे काय? तो असेल FQN चा सबस्पेस. मग तो स्वतः FQN असेल किंवा ट्रिवियल स्पेस तो असेल. वाटल्यास काही एक्झाम्पल इथं लिस्ट करतो मी. आता आपण एक रिपिटेशन कोडचं एक्झाम्पल पाहिलं होतं. दिस फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ लिनियर कोड्स. तो फर्स्ट एक्झाम्पल मी C रिपिटेशन कोड घेतला. लॅम्बडा लॅम्बडा लॅम्बडा. समजायची लेंथ n आहे असं आपण समजलं. आणि लॅम्बडा कुठले आहेत ऑब्जेक्ट्स? FQ चे ऑब्जेक्ट्स आहेत. तर याला नेहमी काय म्हणायचं? C इज कॉल्ड, दिस इज कॉल्ड रिपिटेशन कोड. सगळे बिट्स काय रिपीटेड आहेत. रिपिटेशन कोड ऑफ लेंथ काय असेल ते, समजा इथे लेंथ n आहे, तर हा आपण सबसेट ऑफ असा ट्रीट केला, त्याची लेंथ काय n म्हणायचं. उदाहरण म्हणून समजा मी Q ची किंमत 2 घेतली, तर रिपिटेशन कोड काय असेल? ऑर्डर पेअर न लिहिता असली तुम्ही Q ची किंमत मी समजा 3 घेतली, तर रिपिटेशन कोड काय असेल? रिपीट करायचे सगळे बिट आणि जेवढे फील्ड मध्ये एलिमेंट आहेत तेच येतील. म्हणजे रिपिटेशन कोडची साईज काय असेल? तर व्हॉट इज द साइज ऑफ दिस C? याच्यात किती वेक्टर असेल सांगा मला. आणि इन जनरल Q व्हॉट इज द साइज ऑफ C इन द if C इज रिपिटेशन कोड. MCQ ला विचारलं तुम्हाला.
या सी ची साईज किती वेक्टर साईज सांगा मला. तुम्ही जर आता एफ क्यू घ्यायचा विचार केला तर काय लिहिणार 0 0 0 1 1 1. आता लेंथ काय घेतात त्याच्यावर अवलंबून. इथं लेंथ मी 3 घेतलेली आहे. एखादा लेंथ 2 पण घेऊ शकतो म्हणजे 0 0 1 1 याप्रमाणे लिहू शकतो जे काय लेंथ असेल ते. म्हणजे हे आपण सबसेट ऑफ F2 3 असा विचार केलाय. सबसेट ऑफ F3 3 असा विचार केला. लेंथ यांचे पण असतील पण किती ऑब्जेक्ट असतील यामध्ये सांगा मला. इथं किती आहेत रिपिटेशन कोड F3 मध्ये 3 आहेत. रिपिटेशन कोड F2 मध्ये 2 आहेत. F q मध्ये किती असतील समजा जर C लिहायला गेला तुम्ही त्या लॅम्बडाची किमती किती घेणार तुम्ही. लॅम्बडा 0 घेणार, लॅम्बडा 1 घेणार, लॅम्बडा 2 घेणार आणि लॅम्बडा q-1 घेणार. मग असे किती वेक्टर्स दिसतील तुम्हाला 0 0 1 दिसेल, 1 1 1 दिसेल आणि शेवटचा q-1 q-1 असे टोटल q वेक्टर दिसतील. if C is repetition code. सगळे बिट रिपीट होतात त्यामुळे त्याला रिपिटेशन कोड म्हणायचं. आणि याचे डायमेन्शन कोण सांगेल मला. याचे डायमेन्शन काय कन्वर्ट करून बोलू शकता तुम्ही. व्हॉट इज डायमेन्शन ऑफ C ओव्हर FQ याच कोडची. या कोडचे डायमेन्शन काय असतील त्याचे बेसिस काय असतील. त्याचं बेसिस पाहायला गेलं तर 1 1 1 1 हे बेसिस त्याचे. किती पॅरामीटर्स इथं लॅम्बडा हा एकच पॅरामीटर आहे आणि 1 1 1 हा फिक्स वेक्टर आहे. त्या 1 1 वेक्टरला सर्व स्केलरने मल्टिप्लाय केलं सर्व वेक्टर जनरेट होतात. म्हणजे याचे डायमेन्शन एक आहे. इट इज जनरेटेड बाय 1 वेक्टर्स आणि तो जनरेटेड बाय 1 वेक्टर हा असू शकतो. दिस इज जनरेटेड बाय दिस. मग आता काही का ना क्यू त्याप्रमाणे तुम्ही लॅम्बडाची किमती घेणार. ओके दिस इज फर्स्ट एक्झाम्पल ज्याला आपण रिपिटेशन कोड म्हणतोय. आवाज येत नसेल तर मेन्शन करा अनम्यूट करू ना. एक्झाम्पल नंबर 2. हा स्क्रीन दिसत नाहीये. बोला. सर्वांना दिसते का स्क्रीन. यस सर दिसत आहे. दिसत आहे सर. दिसते का नाही स्क्रीन दिसते का. सर मला दिसत नाहीये. हो सर. तुमचं नेट वीक आहे मग याचा अर्थ. ठीक आहे पुन्हा मी शेअर करतो. ओके सर. आता सांगा. नो सर. दिसतंय स्क्रीन दिसते का. नाही सर. कोणाला दिसत नाही का स्क्रीन. दिसते सर आम्हाला. दिसत आहे सर. दिसते सर. दिसतंय का. मग इंटरनेटच्या प्रॉब्लेम प्रमाणे आहे ते. आता चला मी काय करू आता. नेटवर्क मध्ये या. नाहीतर तुम्ही जर आता तुम्हाला युजर नेम पासवर्ड असेल ना व्हिडिओ डाउनलोड करून घेतो तो लेक्चर झाल्यावर तुम्हाला रेकॉर्डिंग चालू केली मी त्यात तिथं स्क्रीन दिसेल तुम्हाला. मला पण नोटिफिकेशन येते कधी कधी नेटवर्क हे आहे म्हणून. दुसरा एक्झाम्पल या ठिकाणी क्यू ची किंमत 2 घेतो मी. क्यू इक्वल टू आणि सी लिहितोय. हे सबस्पेस आहे का ते चेक करायचं. सबस्पेस असेल तर त्याला लिनियर कोड म्हणायचं. हा कुणाचा सबसेट आहे. दिस इज अ सबसेट ऑफ 3 टॅबलेट और बायनरी फीड. हा सबसेट आहे का सी. सबसेट असेल ना त्याची ऑर्डर नेहमी काय असते पहा पॉवर ऑफ प्राईम. आता क्यूच्या पॉवर मध्ये असते त्या क्यूची किंमत 2 आहे म्हणजे याच्या ऑर्डरच्या तेव्हा सबसेट असण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये या दोघांची ऍडिशन केली आपण तर थर्ड वेक्टर येतो तो ठिकाणीच आहे. कोणत्याही दोघांची ऍडिशन केली तर त्याच आहे. कोणत्याही वेक्टरची ऍडिशन केली तर तो त्या सेट मध्ये येतो. म्हणजे सबसेटचे कंडिशन या ठिकाणी चेक होतात. हा सुद्धा लिनियर कोड आहे. दिस इज लिनियर कोड. इज लिनियर कोड ओव्हर F2. तिसरं एक्झाम्पल 4 लेनचं घेतलेलं आहे ते पेज नंबर 45 वर दिलेले बा पुस्तक असेल तुमच्याकडे.
हा सुद्धा सबसेट आहे. हा कुणाचा सबसेट आहे? आता दिसतंय तर बीट आपण F3 मध्ये वापरलेले आहेत आणि लेंथ त्याची 4 आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 9 वेक्टर्स आहेत. म्हणजे तर क्यूची किंमत 3 आहे, तर 3च्या पॉवर मध्ये असलेले सबसेट्स राहू शकतात. बाकी मग तुम्हाला कंडिशन चेक करायची, ऍडिशन क्लोज होते का, स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज आहे का, इथं कंडिशन चेक करावं लागेल. दिस इज ऑल्सो इज अ लिनियर कोड. ओव्हर F3. आणखी एक एक्झाम्पल लिहितो, शेवटचं एक्झाम्पल. Q इक्वल टू 2 आणि C आहे 3 लेनचं घेतलेलं आहे. आता 3 लेनचे जेवढे पॉसिबल आहे तेवढे. आता या दोघांची बेरीज 0 डबल बनेल. पुन्हा 1 0 0 1 0 0 1 0 0 मध्ये ऍड करा, इथं हा येईल. नंतर ते दोघं ऍड करा आणि शेवटी तिघ ऍड करा. तर हा F23 आहे. डायरेक्ट सबसेट नाही, हा डायरेक्ट 8 वेक्टर्स आहेत, इथं पण 8 वेक्टर्स आहेत. हा 1 2 3 4 5 6 7 8 हा सुद्धा लिनियर कोड आहे. याचे डायमेन्शन 3 आहे. डायमेन्शन 3 कसे आपल्याला तरी जर पाहणार होतो आपण, ही लिनियर कोड. लेंथ मात्र याची काय 3 आहे. इज अ लिनियर कोड फॉर F2. सो MCQ साठी विच आर द फॉलोइंग आर लिनियर कोड, विच आर द फॉलोइंग आर नॉट लिनियर कोड, असं आपण पाहू शकतो. रिझल्ट घेण्यापूर्वी आपल्याला एक आणखी महत्त्वाची डेफिनेशन घ्यायची. जे डेफिनेशन तुम्ही लिनियर अल्जेब्रामध्ये पाहिलेली असेल कदाचित. डेफिनेशन ऑफ ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ C. ड्युअल कोड बनायचं, ड्युअल कोड. दोन डेफिनेशन आहे, ड्युअल कोड आणि सेल्फ ड्युअल. लेट C be the linear code. C be the linear code in FQN म्हटलं तर तो FQN चा n लेंथचा सबसेट आहे. त्याच्यामध्ये पहिली डेफिनेशन करतो मी, द ड्युअल. ड्युअल स्पेस आपण सबसेटचा ड्युअल काढलेला आपण, इथं ड्युअल तीच कॉन्सेप्ट आहे. द ड्युअल कोड ऑफ C इज, आपण तिकडे W चा ड्युअल W पर कोण होतं, C चा ड्युअल काय माहिती, C पर. आणि C पर काय, C पर म्हणजे काय असतं, द ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ C. ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ C कुठं पाहिजे? ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट या स्पेस मध्ये पाहिजे इन FQN. आणि दुसरी डेफिनेशन डायमेन्शन दिलेली. द डायमेन्शन C ला सबसेट बनायचं. डायमेन्शन ऑफ लिनियर कोड म्हणजे काय असेल, इज or dimension of is the dimension of subspace C of FQN over FQ, and it is denoted by C ला सबसेट समजायचं आणि त्याची डायमेन्शन काढायची. C ला सबसेट समजायचं आणि त्याची डायमेन्शन काढायची. ओके, तर या दोन गोष्टी. C चा ड्युअल कोड म्हणजे C पर्सला बनायचं ड्युअल कोड ऑफ C. आता C पर्सचा काय असणार आहे, सबसेट ऑफ FQN असणार, दाखवायचं आपल्याला ते. जो ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ C आपण ऑलरेडी एका एक्झाम्पलमध्ये चेक केलाय. दुसरं लिनियर कोडचे डायमेन्शन. लिनियर कोड आपण कशाला म्हटलंय, सबसेटलाच म्हटलंय. मग सबसेट ऑफ C ओव्हर F2 समजायचं, त्याची डायमेन्शन काढायची. त्या सबसेटची डायमेन्शन म्हणजेच काय, थोडी वेक्टर स्पेसची डायमेन्शन म्हणजे लिनियर कोडची डायमेन्शन. C ला जर वेक्टर स्पेस समजला तर त्या दोन गोष्टी. आणि आपण आता याचा आधार घेऊन महत्त्वाचा रिझल्ट आपण इथे प्रूव्ह करूया. Let C be the linear code of length n over FQ. Let capital C a linear code of length n
of length n over fq. Over fq म्हणजे वेक्टर स्पेस ओव्हर दिस फायनाइट फील्ड fq आहे. हे झालं. आता काय गोष्टी प्रूव्ह करायच्या आपण 1 by 1 लिहूया तिथं. पहिली गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची की ह्या लिनियर कोडची साईज काय असेल. तर या लिनियर कोडची साईज असते नेहमी q चा पॉवर डायमेन्शन ऑफ c लेंथ किंवा डायमेन्शन c याच्यावरनं काढू शकतो आपण. याचा जर लॉगॅरिथम घेतला आपण कोणाचा लॉग ऑफ c टू द बेस q घेतला तर बरोबर डायमेन्शन c म्हणजे साईज ऑफ c. त्याची साईज ऑफ c मीन्स नंबर ऑफ एलिमेंट इन c. ते दोन्हीचा अर्थ एकच राहील. दुसरा बी पार्ट याचा ड्युअल घेतला आपण सी पर हा सुद्धा काय असेल लिनियर कोड असेल. सी इज अ लिनियर कोड. सी इज लिनियर कोड आणि आपण काल रिझल्ट मध्ये प्रूव्ह केलं होतं डायमेन्शन ऑफ सी आणि डायमेन्शन ऑफ सी पर हा काय असेल लेंथ ऑफ वेक्टर असेल. आणि तिसरा आणि शेवटचा पार्ट हे सुद्धा आपण लिनियर अल्जेब्रामध्ये पाहिलेलं आहे. सबस्पेसचा डबल परफ काढला तर काय ते आठवतं का. द डबल परफ ऑफ सबस्पेस काय असतो. अनम्यूट करून बोला कोणतरी. अनम्यूट करून बोला. स्क्रीन दिसते ना सर्वांना. तुमचं काहीच दिसना चेहरे वगैरे काय लक्ष देत नाही ते. बोला कोणतरी बोला इथे. पूनम माने, सागर शिंदे. सी. सी डबल पर काय असेल सी असेल. ओके. तुमचं ऍक्टिव्ह म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट राहा. मला लक्ष देत नाही ना तर माझं ऍक्टिव्ह चाललं असं वाटतं मला. इट शुड बी सी. आणि व्हिडिओ वगैरे काही दिसणं मला लक्षात देणं आपली मीटिंग चालू आहे बंद आहे ते असो. तर आता 1 by 1 याला प्रूव्ह करू आपण. पहिला पार्ट प्रूव्ह करायचा आपल्याला. लेट सी बी अ लिनियर कोड of length n over fq. आणि याचं डायमेन्शन आपण समजू विथ डायमेन्शन ऑफ सी. एखाद्या आपल्याला माहिती आहे आपल्याला रिझल्ट माहिती आहे. इफ v is a vector space over field fq with the dimension of v as k, then what is the size of v? हे आपल्याला माहिती आहे. we know that size of v काय असतो आपण चेक केलं ते बरोबर बेसिस आणि ते याची साईज काय असते. v हा वेक्टर स्पेस ओव्हर fq आहे तर डायमेन्शन ऑफ v k असतील तर v मध्ये किती एलिमेंट्स असतील. अनम्यूट करून बोला कोणतरी. सागर शिंदे, सोहित शेख असेल, विशाल आहे का आज. पहिला रिझल्ट ऑब्वियस आहे का. हे रिझल्ट घेतलं तर आठवतोय ना. v हा वेक्टर स्पेस असेल ओव्हर fq ज्याचे डायमेन्शन k असेल तर साईज ऑफ v म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन v काय असतात. जर तुम्ही दररोज लिहित नाहीत रोज अभ्यास करत नाहीत टू द पॉवर k असा रिझल्ट घेतला आपण. एक रिझल्ट नंबर ऑफ बेसेस आणि साईज ऑफ v चा. इट इज q टू द पॉवर k. मग या ठिकाणी साईज ऑफ c काय असेल. साईज ऑफ c q टू द पॉवर डायमेन्शन आपण c चं काय समजलंय c. आणि याचा जर लॉग घेतला आपण दोन्ही साईडचा टू द बेस q तर तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल. टेकिंग log टू द बोथ साइड logarithm to the base q. So this implies log to the base q of size of c is log to the base q of q.
हा इंडायसेस जो आहे तो इकडे मल्टिप्लाय होईल डायमेन्शन ऑफ सी, आणि हा log of a to the base a when a is non-zero it is always 1. So this implies dimension of c is log of size of c to the base q. महत्वाचं स्टेटमेंट, बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये आपण याला वापरणार आहोत. एखाद्या कोडची डायमेन्शन काढायची असेल तर तुम्हाला त्या सी मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स माहित असावेत, त्याचा लॉग घ्यायचा टू द बेस क्यू, आणि हा डायमेन्शन नेहमी नॅचरल नंबर येणार आहे, हे लक्षात घ्या. दुसरा रिझल्ट काय होता? दुसरा आपल्याला काय करायचं, सी ए परफ हा लिनियर कोड दाखवायचा आहे, आणि डायमेन्शन ऑफ सी आणि डायमेन्शन ऑफ सी परफ हे एन दाखवायचंय. काल जो रिझल्ट घेतलाय तो आपण इथे रिकॉल करू शकतो. तत्पूर्वी आपल्याला सी परफला लिनियर कोड दाखवायचा आहे. सेकंड पार्ट, सी परफ काय, all those x in fqn such that x into c is 0 for every c in c. Claim C perf is linear code. Linear code over FQ. लिनियर कोड दाखवायचं म्हणजे याला सबसेट दाखवायचं तुम्हाला. हा सबसेट याचा आहेच शेवटी, कारण वेक्टर कुठले घेतले आपण, FQnचेच वेक्टर घेतले, म्हणजे तो सबसेट ऑफ FQn आहे. तर 0 आहे, 0 belongs to C for 0 into C 0 for every C in C. स्क्रीन दिसते ना सर्वांना? So this implies 0 belongs to C perf. Implies C perf is always non-empty. Non-empty असणं गरजेचं आहे. C perf is always non-empty subset. C perf is always non-empty subset of FQn. Non-empty म्हणजे आपण त्या ठिकाणी काहीतरी घेऊ शकतो आता. So for any x and y in C perf and alpha belongs to feed FQ, prove that x plus y and alpha x हे सुद्धा कुठे असतील, सी परफ मध्ये असतील. सी परफ मध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, फॉर एव्हरी सी इन सी एक्स प्लस वाय इंटू सी कॅल्क्युलेट करावं लागेल. हा 0 पाहिजे, तर हा काय एक्स इंटू सी प्लस वाय इंटू सी, वेक्टर स्पेसच्या डेफिनेशन प्रमाणे हा एक्स इंटू सी 0 आहे, वाय इंटू सी 0 आहे, सिन्स एक्स अँड वाय बिलॉंग्स टू सी परफ. So this implies x plus y into c is 0 for every c in c. Implies x plus y कुठे आला, c परफ मध्ये आला. ऍडिशन क्लोज दाखवले आपण. असंच आता स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज दाखवूयात. Likewise we'll show that scalar multiplication is closed. So alpha x into c, again for all c in c we are assuming this is alpha times x into c. Vector space च्या definition प्रमाणे alpha into 0, since x belongs to c perf, x belongs to c perf असेल तर x into c काय असेल, 0 असेल. alpha into 0 is 0. So this implies alpha into x into c is 0 for every c in c. Implies alpha x is part of c perf. With these three conditions, 0 belongs to c perf, addition close, scalar multiplication close, implies C perf is a subset of FQn. Subset definition प्रमाणे this implies C perf is subspace of FQn. That is, C perf is a linear code of length n over FQ. लेंथ n म्हणा किंवा ऑफ FQn असं म्हणा. आणि असा कालचा रिझल्ट होता आता. We know that dimension of the space generated by S and dimension of space generated by S perf यांची बेरीज नेहमी n असेल. तर आता इथं C हा सबस्पेस आहे. C हा सबस्पेस असल्या कारणाने स्पेस जनरेटेड बाय C काय असेल, C स्वतःच असेल, आणि हा असतो C परफ. तर याचा आपण इथं उपयोग केला. डायमेन्शन ऑफ C जनरेटेड बाय डायमेन्शन ऑफ C परफ हे लिहायला गेलं
ते एन असेल वरच्या रिझल्ट प्रमाणे. आणि हा सी हा सबसेस आहे. सबसेसने जनरेट होणारा सेट स्वतःच असतो. हे या ठिकाणी इझिली आपण प्रूव्ह करू शकतो. सी सबसेस आहे म्हणल्यावरच आपण असं लिहू शकतो. इथं एस हा काय फक्त सेट आहे, हा सबसेस आहे. आणि या ठिकाणी तुम्ही याला एस पर पण म्हणू शकता. एस पर आणि हे दोघं एकच आहे या ठिकाणी, कारण एस पर हा सबसेस आहे आणि सबसेसने जनरेट झालेला सेट सबसेसच असतो. काही डिफिकल्टी असेल तर अनम्यूट करून विचारायचा या ठिकाणी. डिफिकल्टी असतील तर अनम्यूट करून विचारा. हे कोण आहे HTTP जॉईन झालेला? पिन केलं बघा मी त्यांना. बोला, नाव नाही टाकलं तुम्ही तुमचं. कोण आहे हे? कोणाचं अकाउंट आहे? कोणाचं अकाउंट आहे ते? स्पॉटलाइट केलं बघा मी त्यांना. काही एक जण नाव न टाकते. हे बघा, तुमचं नाव आलं नाही तर अटेंडन्स पडणार नाही. जे कोण असेल ते अनम्यूट करून बोला. अनम्यूट करून बोला. अटेंडन्स पडणार नाही. मी डाउनलोड केलं तर ते तुमचं नाव येत नाही तिथे. आता मी डाउनलोड अटेंडन्स लिस्ट करतोय. तुमचं त्या ठिकाणी अटेंडन्स लिस्ट मध्ये नाव येणार नाही आणि मग अटेंडन्स मिळणार नाही. कोण आहे ते? team.microsoft नावाने जॉईन झालेला. बाकी सगळ्यांचे नाव दिसतात. पुढच्या वेळेस ऍडमिट पण करून घ्यायचं नाही. मग आहे का जागा? बोला ऍडमिट करून. माझा आवाज येतोय का सर्वांना? सोयीत शेख आवाज येतोय? येतोय सर. मग हे कुणाचं अकाउंट आहे सांगता येईल का? teammicrosoft.com. नाही दिसत तर आमच्याकडे. गेस्ट लॉग नाही, बाकी सगळ्यांचे नाव आहेत. एवढंच फक्त team.microsoft आहे. तर जाऊ दे, जे कोण असेल त्याचे अटेंडन्स मिळत नाही, कारण अटेंडन्स ऑटोमॅटिक सेव्ह होते. तुम्ही किती वेळ स्क्रीनवर आहात, किती वेळ क्लास दिसतंय ना तुम्हाला? शुभम लिंबाळकर. हो सर. ठीक आहे. तर या रिझल्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का लिंबाळकर? नाही सर. दिसतंय की झूम सारखं दिसतंय का वेगळं दिसतंय? आता मी पाहिलंच नाही की रेकॉर्डिंग करण्याची. तर ते टाईप केल्यावर तुम्ही लेट येतात तुम्ही लिहिल्यावर. काय काय स्क्रीनवर तुम्ही काय लिहिलं ना सर, ते पॉज घेऊन येत आहे लेट. लेट दिसतंय तुम्हाला? हा, तुमचं सेकंड सेंटेन्स चालू असतं तेव्हा नंतर ते फर्स्ट सेंटेन्स प्रिंट होतं त्याच्यावर स्क्रीनवर. मी तर त्याच वेळेस लिहितो. आता काय ते डिले होतोय समजा, आवाज लवकर येतोय आणि व्हिज्युअल नंतर येतोय. स्क्रीनच सारखं बघा माझी स्क्रीन. काय स्क्रीन छोटी होते सर, असं पूर्ण क्लिअर दिसत नाही. हॅलो, आता आवाज नाही आला. स्क्रीन छोटी होते सर, असं पूर्ण लई छोटे येऊन बसते, असं एकदम छोटे होते. वाटलं तर स्क्रीनशॉट पाठवू का मी तुम्हाला? स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठव. स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठव. मग झूमला नव्हतं तसं? नाही ना, झूमला तसं काय होत नव्हतं. कॉलेजने उगाच पैसे घातले याच्यामध्ये. बाकीच्यांचं तसंच म्हणणं आहे का? नाही सर, दिसते क्लिअर. क्लिअर दिसतंय का? मग ज्याच्या नेटवर्कवर आहे का सगळं? रेणुका शिंदे,
येस सर. स्क्रीन क्लिअर दिसते का लिहिलेलं? हो सर दिसते. काय तुम्ही खरं जे काय बोलतो त्याच्यावर विश्वास आहे आमचा. काही जण दिसत नाही म्हणतात, काही दिसते म्हणतात. तर खेड्यात असतील काही तर नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे ठीक सर, आहे, मी आपण आणखी परत एकदा थोडं हे करून बघतो. आपण ऍप्लिकेशन मध्ये काय आहे का बघतो मी परत हे करून. बरं ठीक आहे. पहा, आपल्याला प्रूव्ह करायचं आता सी डबल परप इज सी, आणि हे आपण प्रूव्ह केलेलं आहे इथं. म्हणजे काय सांग, आता इथं काय करा, एक रिझल्ट आपल्याला अप्लाय करायचा. आता आपण रिझल्ट काय अप्लाय करूया, समजा आता वरचाच रिझल्ट बघा. डायमेन्शन ऑफ सी, आता सी हा सबसेस असल्यामुळे जनरेटेड बाय सी लिहायची गरज नाही. सबसेस असेल तर जनरेटेड बाय सी लिहायची गरज नाही, कारण सबसेस असेल तर जनरेटेड बाय सी आणि सी हे एकच असतं. हे डायमेन्शन यांची एन आहे. आता हा सी मी सी परपने रिप्लेस केला तर इथं काय येईल, इथं सी इज रिप्लेस बाय सी परप. एक ट्रिक आहे बघा, इथे सी जस्ट रिप्लेस बाय सी परप एकच आहे, कारण सी परप सी सुद्धा सबसेस ऑफ एफ क्यू एन आहे आणि सी परप सुद्धा सबसेस ऑफ एफ क्यू एन आहे. तर त्याच्या दोघांच्या बाबतीत तो रिझल्ट होईल. म्हणजे सी साठी आणि सी परप साठी आपण रिझल्ट अप्लाय केला तर हे दोन इक्वेशन मिळाले आपल्याला. हे दोन इक्वेशन सबट्रॅक्ट करा. थोडंसं अल्जेब्रिक पार्ट येत. आता दोन इक्वेशन सबट्रॅक्ट केले तर आपल्या असं लक्षात येईल की डायमेन्शन ऑफ सी मायनस डायमेन्शन ऑफ सी परप हे 0 येईल. हे कॅन्सल होईल, एन पण कॅन्सल होईल. म्हणजे असं लक्षात येत आहे की डायमेन्शन सी आणि डायमेन्शन सी परप याच्यावर आपण म्हणू शकतो का हे दोघं सारखे आहेत? याच्यावर म्हणू शकत नाही. हे दोघं सारखे असं होऊ शकतं, डायमेन्शन दोघांचे डायमेन्शन सारखे आहे, दोघं सारखे आपण असं म्हणू शकत नाही. याच्यात आपल्याला एक गोष्ट दाखवावी लागते की दोघांपैकी एक काय एकमेकाचा सबसेट आहे. समजा सी हा याचा सबसेट आहे किंवा सी डबल परप सबसेट आहे दाखवलं, हे डब्ल्यू आणि व्ही एकमेकाचे सबसेट असतील आणि दोघांचे डायमेन्शन सारखे असेल तर तुम्ही इथं म्हणू शकता व्ही आणि डब्ल्यू हे एकच आहे, फक्त डायमेन्शन सारखे असं म्हणू शकत नाही. तर याला मी स्टेटमेंट 3 म्हणतो. फक्त एवढं आपण कन्क्लुजन केलं वरच्या याच्यावरनं. आता आपण दाखवूयात की सी हा सी डबल परपचा सबसेट आहे. तुम्ही असंही करू शकता, सी सबसेट ऑफ सी डबल परप आणि सी हा क्लेम आहे आपला. हे जर प्रूव्ह केलं तर काय होईल, हा याचा सबसेट आणि डायमेन्शन सारखी, हा याचा सबसेट आणि डायमेन्शन सारखे असेल तर आपण असं म्हणू शकतो की दोघं काय आहेत एकच आहेत. किंवा मग हा याचा सबसेट तोच याचा सबसेट असं नियम करा. मी फक्त दुसरा याचा सबसेट दाखवण्याची याला याचा सबसेट दाखवत आपण. म्हणजे काय दाखवायचं आपल्याला, क्लेम काय करायचं आपल्याला, सी मधला कोणताही वेक्टर असेल तो तुम्हाला पुढे दाखवायचा आहे, तो या ठिकाणी असं दाखवायचं, सी डबल परप मध्ये दाखवायचं. हा क्लेम आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सी इंटू एक्स इज 0 फॉर एव्हरी सी इन सी असं असेल तर काय होतं, डेफिनेशन रिकॉल करून पहा. सी इंटू एक्स 0 असेल फॉर एव्हरी सी इन सी असं असेल तर काय होतंय, म्हणजे सी च्या सगळ्या एलिमेंट सोबत एक्स चा इनर प्रॉडक्ट 0 येतंय. मग एक्स कुठला असेल, अनम्यूट करून बोलायचं पटकन जर ऐकलं तसं. सी परप मधला. एक्स हा सी परप असेल, बरोबर आहे. एक्स बिलॉंग्स टू सी परप. ह्या स्टेटमेंटचा आधार घेऊन आपल्याला ही गोष्ट प्रूव्ह करायची आहे. आपल्याकडे 4 मिनिटं आपण करूयात. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, वी नीड टू शो दॅट. आधी काय दाखवायचं तर मी फक्त एक मागचेच ऑब्झर्वेशन लिहिलंय, वी नीड टू शो दॅट. वी नीड टू शो दॅट वाटल्यास रिपीट करतो, म्हणजे ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस लिहिल्यासारखं दिसेल. Cx is equal to 0 for every x in C perp. ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय लागेल मला सांगा आता फक्त इथं. Cx equal to 0 for every x in C perp. आता C हा C मधला आहे, x हा C परप मधला आहे. मग बाय डेफिनेशन ऑफ सी परपच्या डेफिनेशन प्रमाणे C इंटू एक्स हे 0 आहे. कुणासाठी, हे वरचं स्टेटमेंटचा आधार घेतला मी याच्यासाठी. मग सी कुठला येईल,
आता सी हा कोणताही घेतलाय सर्वांसाठी म्हणता येईल. हा सी, हा एक्स जर सी परब मधला असेल तर हा सी कुठला असेल? सी डबल पर. एक्स सी बिलॉंग्स टू सी डबल प्रॉब. आपल्याला तेच दाखवायचं होतं. आणि अशा प्रकारे सी इज सबसेट ऑफ सी डबल प्रॉब. पुस्तकामध्ये व्यवस्थित दिले पाहिजे लिहून. हे पहा, कसं आहे हे एक्स हा ह्याला जर सी परब स्क्रीन केला दिसत आपण, सर. हा स्क्रीन बोला. दिसत नाही. स्क्रीन कोण बोलतोय? रेणुका सर. सर्वांना स्क्रीन दिसत नाही का? दिसते सर. दिसत आहे सर. मग जे आता कसं आहे नेटवर्कमुळे प्रॉब्लेम येऊ शकतो कधी कधी. हा नेटवर्कमुळे हा प्रॉब्लेम राहू शकतो. तर हा एक्स सी परब मधला असेल सी इंटू एक्स. म्हणजे आता हे समजा मी असं लिहिलं सर्व सी बिलॉंग्स टू सी असं लिहिलं, सर्व सी बिलॉंग्स टू सी साठी होत असेल आणि एक्स बिलॉंग्स टू सी परब असं असेल, तर सी सुद्धा कुठे असेल? सी याच्या परबच्या परबमध्ये असेल. म्हणजे डेफिनेशन अप्लाय केली आपण. समजा एक्स इंटू वाय इज 0 फॉर एव्हरी वाय इन ए. मग एक्स हा कुठे आहे? ए परब मधला. ऍक्च्युली इथे ए हा काय आहे? सी परब. म्हणजे ए परब म्हणजे काय? सी परब या प्रकारे. म्हणजे सी बिलॉंग्स टू सी डबल परब हे दाखवलं आपण. सी सबसेट ऑफ सी डबल परब and dimension of C equal to dimension of C double perb. That means C double perb is nothing but C. That we have proved. So this concludes result. The result prove होता आपला. आणखी काही एक्झाम्पल आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहूयात. व्हिडिओ चालू करा तुम्ही. आता याच्यावरती आपल्याला सवय व्हायला वेळ लागेल. मी अटेंडन्स पुन्हा डाउनलोड करतो. 2 विद्यार्थी गायब झाले. रेकॉर्डिंग स्टॉप करतो.